हॅलो फ्रेंड्स, मी संध्या. नमस्कार. मी आज तुम्हाला आमच्या शेतामध्ये घेऊन आली आहे. बघा माझं शेत किती छान आहे. तिथं गिलके आलेले आहेत छोटे छोटे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा किती सुंदर गिलके आहेत. वाव, इतकं सुंदर वाटत होतं ना. खूपच छान, खूपच मस्त वाटत होतं. काही दिवसांपूर्वी पेरले होते हे, आता उगवलेले आहेत आणि त्याला गिलके पण आलेले आहेत छोटे छोटे, आणि काही दोडके पण आहेत. आणि जे ढेमसे पेरले होते ना आम्ही, त्याला आले नाही व्यवस्थित, तर ते उपटून टाकावे लागले आम्हाला. ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. बघा, कालच उपटले ते, तर कसं वाटत आहे ते एकदमच मोकळं मोकळं वाटत आहे. आणि हे गिलके बघा किती सुंदर वाटत आहे. हिरवगार शेतातलं वातावरण बघा किती सुंदर. खूपच मनाला खूपच छान वाटत होतं मला. तर इतकं सुंदर वाटत होतं, खूपच भारी. हो, आज तर खूप मस्ती करत होता. ह्या जाळ्या लावलेल्या आहे ना, आपण इकडनं गेलो की मधातून जायला चान्सच नव्हता. डायरेक्ट समोर जायचं, मगच असं जावं लागतं. ह्या जाळ्या लावलेल्या आहे वेलाला वाढवायसाठी, त्याच्यामुळं. शेतातलं वातावरण बघा किती सुंदर वाटत आहे, हिरवगार. हे दृश्य तर खूपच छान वाटत आहे. आशा आहे तुम्हाला आमच्या शेतीची ही सफर खूप छान वाटली असेल. अशाच शेतीविषयी, झाडांविषयी, गावाकडच्या जीवनाविषयी व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर काही नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की बनवेल. आमच्या गावाकडे मी नेहमी गावाकडचे व्हिडिओ मी नेहमी बनवत असते. मला वाटतं प्रत्येक ठिकाणचा व्हिडिओ बनवा, पण शक्य नाही होत कधी कधी. हे दोडके पण आहेत, वेगळी व्हेरायटी आहे गिलक्याची, त्याला दोडके म्हणतो आम्ही. एक गिलके आहे आणि एक दोडके आहे, असे दोन प्रकार आहेत याच्यामध्ये. एक असं चोपडं आहे हे बघा, आणि एक त्याला अशा रेषा आहेत. दोन प्रकारचे आहेत ते. बघा किती ताजे छान शेतातले. भाजी तर एवढी छान झाली होती ना याची, घरी येऊन केली तेव्हा खूपच मस्त वाटत होती. स्वतःच्या शेतातलं भाजी करणं, शेतातून भाजीपाला आणून खूपच वेगळं वाटतं. विकत घेऊन तर आपण नेहमी करतो, पण शेतातला भाजीपाला तो शेतातला राहतो. माझा तो कांद्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. हे बघा, शेतामध्ये काहीच नाही आहे आता जास्त, फक्त ते गिलके पेरलेले आहेत तेवढे. बाकी शेत पूर्ण रिकाम आहे आमचं. कांदा पण काढला, आता पेरला आहे. नवीन मका वगैरे पेरू आम्ही. तुम्हाला अपडेट देतच राहीन. एवढ्या उन्हामध्ये कुदत आहे हा. आलो मग घरी आल्यानंतर हे वेगळे दोडके आहेत आणि हे गिलके आहेत. एवढे मोठे तोडले आम्ही. आणि वशला भूक लागली होती तर आजीने त्याला टरबूज कापून दिलं होतं. आजीची माया वेगळीच असते, तिथं गेलो की खायची कमी नसते आम्हाला. चला तर मग, धन्यवाद, बाय.